स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 10 लाख रुपयांच्या 500 रुपयांच्या बनावटी नोटा जप्त केल्या आहेत। ही कारवाई हॉटेल A1 सागर समोर मुंबई आग्रा महामार्गावर करण्यात आली। या प्रकरणी मध्य प्रदेशच्या बुरहानपूर येथील 2 आरोपी नाझीर अक्रम अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अन्सारी यांना पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतलाय। या दोघांकडून देखील 2 मोबाईल फोनसह एकूण 10,20,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। यातील मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचं काम तो करत असल्याचं सांगण्यात येत आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा पकडण्यात आल्यानं खळबळ उडाली। या बनावट नोटांचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जाते। 29 तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर A1 सागर या हॉटेलच्या समोर 2 संशयित व्यक्ती ह्या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या। त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे। 500 रुपयाच्या 2,000 नोटा त्या ठिकाणी होत्या। त्याचं व्हेरिफिकेशन केले असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहे। हे 2 व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बऱ्हाणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत। या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे। याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी ही याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आरोपींना 8 दिवसाचा PCR मिळालेला आहे। भारतीय चलन कायदा तसंच भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 179-80 3-5 प्रमाणे मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।